हॅलो फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती पाहणार आहोत। ती म्हणजे शिक्षक भरतीमध्ये सद्यस्थितीला विविध जिल्हा परिषदेच्या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत आणि या जाहिरातीमध्ये बऱ्याच जिल्हा परिषदेच्या 50% पदांचीच म्हणजे 50% रिक्त पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि 50% रिक्त पदांची जाहिरात मात्र किंवा त्यापेक्षाही जास्त पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली नव्हती। याचं महत्त्वाचं कारण होतं ती म्हणजे बिंदू नामावली तपासणी। विविध जिल्हा परिषदेच्या आस्थापना विभागातील बिंदू नामावली पूर्ण नसल्याने किंवा त्यावरती आक्षेप घेण्यात आल्याने या ठिकाणी 50%च पदभरती करण्यात आलेली होती। मात्र याविषयी एक महत्त्वपूर्ण अपडेट हाती येत असून या बिंदू नामावली विषयक तसेच उरलेले रिक्त 50% पदाबाबत एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे। या अपडेट विषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। लक्षात ठेवा मित्रांनो, शिक्षक भरती विषयक संपूर्ण अपडेट्स लवकरात लवकर आपणापर्यंत पोहोचवण्याचं काम या चॅनलच्या माध्यमातून होत असतं आणि हे सर्व अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळवण्यासाठी नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ही प्रेस करायला विसरू नका। पाहूया सर्वप्रथम अगोदर या ठिकाणी दिलेली जी बातमी आहे ही बातमी पाहूया आणि ही बातमी पाहिल्यानंतर आपल्या सर्व मुद्दे लक्षात येतील। व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका तरच आपणाला या ठिकाणी समजणार आहे नेमकं 50% पदभरतीच्या बाबतीत सद्यस्थिती काय आहे ते। बातमी आहे 428 कार्यालयांच्या बिंदू नामावली तपासणीचे टार्गेट याच महिन्यात पूर्ण करणार, वेळापत्रक ही तयार। पुणे विभागातील 428 विविध कार्यालयातील बिंदू नामावली तपासणी एप्रिलमध्ये पूर्ण करण्याबाबत मागासवर्गीय कक्षाकडून वेळापत्रक तयार करण्यात आले असून त्याची अंमलबजावणीही करण्यात येऊ लागली आहे। पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या 5 जिल्ह्यातील शासकीय कार्यालयातील बिंदू नामावली तपासणीसाठी विभागीय आयुक्त कार्यालयात मागासवर्गीय कक्ष कार्यान्वित आहे। येथे दरमहा तपासणी करण्यात येणाऱ्या कार्यालयांसाठी वेळापत्रक निश्चित करण्यात येते। त्यानुसार संबंधितांना बोलावून बिंदू नामावलीची तपासणी प्रक्रिया पूर्ण करण्यात येत असते। गेल्या 2 महिन्यात मात्र नियमित तपासणी प्रक्रियेत बदल करण्यात आला होता। शासनाने काही कार्यालयातील नोकर भरतीला आधी प्राधान्य दिले होते। यात प्रामुख्याने शिक्षक आणि प्राध्यापक भरतीचा समावेश होता। त्यामुळे शैक्षणिक संस्था व कार्यालयांची बिंदू नामावली तपासण्याला विशेष प्राधान्य देण्यात आले। आता ही तपासणी पूर्ण झालेली आहे। प्रलंबित प्रकरणे सुद्धा निकाली काढण्यात आलेले आहेत। महत्त्वाचं आहे पहा, यावरती पुन्हा एकदा फोकस करा। संस्था व कार्यालयांची बिंदू नामावली तपासण्याला विशेष प्राधान्य देण्यात आले। आता ही तपासणी पूर्ण झालेली असून प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत। आता दररोज किमान 10 कार्यालयांना तपासणीसाठी बोलावले जात आहे। त्रुटी आढळलेल्या कार्यालयांना त्यांची पूर्तता करण्यासाठी संधीही देण्यात आलेली आहे। एप्रिलमध्ये तपासणीसाठी प्रामुख्याने शाळा, महाविद्यालयाबरोबर इतरही कार्यालयांचा समावेश असल्याचे वेळापत्रकावरून स्पष्ट होऊ लागले आहे। बिंदू नामावलीची तपासणी अंतिम झाल्याशिवाय कोणत्याही कार्यालयांना रिक्त पदांची नोकरभरती करता येणार नाही हे उघड आहे। या सर्व बातमीवरून आपल्या लक्षात येतं की या ठिकाणी शिक्षक भरतीबाबत आपण अपडेट पाहूया। शिक्षक भरतीच्या बाबतीत 50% ज्या जिल्हा परिषदेच्या जागा निघालेल्या होत्या आणि या 50% रिक्त पदे तशीच ठेवलेली होती, याचं मुख्य कारण होतं म्हणजे बिंदू नामावली आणि ह्या बिंदू नामावलीची चौकशी आणि ही सर्व प्रकरणं जे आक्षेप घेण्यात आलेले होते हे निकाली काढण्यात आलेलं आहे असं या बातमीमध्ये म्हटलेलं आहे। प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात आलेले आहे। याचाच अर्थ असा या जिल्हा परिषदेची सर्व बिंदू नामावली आता पूर्ण आहे। म्हणजेच उर्वरित पदांसाठी जाहिरात देण्यासाठी बिंदू नामावली तपासणी असणं गरजेचं असतं आणि ही रिक्त पदांची जाहिरात किंवा रिक्त पदांची नोकर भरती करण्यासाठी ही बिंदू नामावली आता अंतिम तपासणी करून पूर्ण आहे। म्हणजेच या ठिकाणी शिक्षक भरतीचा पहिला टप्पा पार पडत असतानाच या ठिकाणी शिक्षक भरतीच्या आता ह्या दुसऱ्या टप्प्यासाठी उर्वरित जिल्हा परिषदेतील 50% ज्या जागा रिक्त आहेत या रिक्त जागाची बिंदू नामावली सुद्धा तपासून पूर्ण झालेली आहे। आता याबाबत मात्र शिक्षक भरतीबाबत किंवा या रिक्त पदांबाबत प्रशासन काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। त्याचबरोबर महत्त्वाचं असं अपडेट पुढे मिळत आहे ते म्हणजे 50%
पद कपात जी करण्यात आलेली आहे किंवा रिक्त पदांची कपात करण्यात आलेली आहे, याबाबत एक याचिकासुद्धा दाखल करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता या कार्यालयाची बिंदूनामावली तपासणीही पूर्ण झालेली आहे. त्यामुळे ही रिक्त पदे पहिल्या टप्प्यातच समाविष्ट करणार का, हा एक प्रश्न आहे. त्याचबरोबर करणार असतील तर लवकरात लवकर ती प्रोसिजर पूर्ण होईल काय, हा सुद्धा एक मोठा प्रश्न असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न म्हणजे दुसऱ्या टप्प्यात जर ही पदं भरली जाणार असतील तर दुसरा टप्पा राबवला कधी जाणार, या पदांची जाहिरात कधी निघणार आणि या दुसऱ्या टप्प्यामध्ये बिंदूनामावली पूर्ण झालेली एकूण रिक्त पदे किती आहेत, या प्रश्नांची उत्तरं मात्र मिळवणं आवश्यक राहील. आपल्या चॅनलच्या माध्यमातून या प्रश्नांचा सुद्धा पाठपुरावा केलाच जाईल. अशाच आणि महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी अद्यापही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये याविषयी कोणती अडचण असल्यास किंवा कोणत्याही प्रकारची शंका असल्यास कमेंट करायला विसरू नका. लक्षात ठेवा मित्रांनो, बिंदूनामावली आत्ता तपासणी पूर्ण झालेली आहे. ही बातमी एवढ्याकरता सांगितलेली आहे की शिक्षक भरतीसाठी 50%च रिक्त पद पोर्टलवरती आलेली होती. त्यामुळे बरेचसे उमेदवार या ठिकाणी जे कमी मार्क असणारे उमेदवार होते अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणीतील, यांमध्ये मात्र निराशा होती. शिक्षक भरतीबाबत उदासीनता दिसून येत होती. मात्र 50% जी उर्वरित पदं आहेत ज्यांची बिंदूनामावली तपासणी पूर्ण झालेली आहे, ही पदं पूर्ण बिंदूनामावली तपासणी पूर्ण झाल्यामुळे अशा उमेदवारांना एक दिलासादायक बातमी आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, अशा उमेदवारांपर्यंत ही व्हिडिओ किंवा ही एक आनंदाची बातमी पोहोचवायला विसरू नका, म्हणजेच शेअर करायला विसरू नका. अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.